या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी जितेंद्र रहमान, ॲडिशनल कलेक्टर अश्विनी मॅम, संतोष मुंडेजी, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, त्यासोबत प्रिया राणी पाटील मॅम, त्यासोबत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आमच्या 48 शाळांमधून या क्रीडा स्पर्धेसाठी इकडे जमलेल्या सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वांना सर्वप्रथम मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव याचा उद्घाटन केला असे मी जाहीर करतो. आता माझ्या पूर्वी जो 2 भाषण झालं होतं त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी आणि दिव्यांगच्या दृष्टी आणि समाज या दृष्टिकोनातून दिव्यांगला बघतात, यामध्ये कसे परिवर्तन झाला, कसे एक नवीन दिशा झालेलं आहे याच्याबद्दल माननीय मुंडे संतोषजी आणि माननीय CO साहेब स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण आधी दिव्यांगला आपण विकलांग म्हणत होतो आणि नंतर गव्हर्नमेंटने तसे त्यांच्या भूमिका स्पष्टीकरण केला की तो शब्द चुकीचा आहे, तुम्ही दिव्यांग हे शब्द वापरला पाहिजे. आपण नेहमी सांगतात ईश्वर जेव्हा आम्हाला इकडे पाठवतात सर्वांच्याकडे एक एक गुण असतात, सर्वांच्याकडे. माझ्याकडे असतात, तुमच्याकडे असतात, कोणी अभ्यासमध्ये चांगला असतात, कोणी क्रीडामध्ये चांगला असतात, कोणी कलामध्ये चांगला असतात. प्रत्येक विद्यार्थीकडे, प्रत्येक मनुष्याकडे प्रत्येक गुण असतात आणि नेहमी आपण त्यामध्ये शिक्षकांच्या भूमिका खूप खूप जास्त असतात, महत्त्वपूर्ण असतात. कारण असं आहे की आपण असे सांगतात शिक्षक मार्फत विद्यार्थीमध्ये जो गुण असतात हे ओळखला पाहिजे म्हणून. आणि एक सेईंग असे असतात की ए स्टुडंट विल हॅव 1000 फॅकल्टीज ऑफ माइंड अँड टीचिंग इज द डिस्कवरी ऑफ दॅट. म्हणजे प्रत्येक विद्यार्थीला गुण असतात आणि शिक्षक म्हणजे त्या शिल्पकार असतात ज्या विद्यार्थीच्या गुणाला वाव देऊन त्याला भविष्यामध्ये सक्सेस होण्याचा मार्ग हे दर्शवला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटते की इकडे सर्व शिक्षक मंडळी जमलेलं आहे, तुमचा जबाबदारी खूप मोठा आहे. तुमच्या सर्व आमच्या विद्यार्थीच्या त्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो याचा एक विश्लेषण करून सर्वांना प्रचोदन देण्याचा हे जबाबदारी हे तुमच्या आहे. आणि त्यासाठी आमच्या समोरसुद्धा भरपूर उदाहरण आहे. म्हणजे आता तुम्ही हेलन केलरचं सांगितला, आता तुम्ही कुठलाही क्षेत्र तुम्ही भारतामध्ये घेतला असेल तर त्यामध्ये दिव्यांग माणूस खूप पुढे गेलेला आहे. आणि आता सर्वजण सांगितलं, शासनाने सुद्धा दिव्यांग व्यक्तीच्या त्यांच्या सर्व मुद्दे, सर्व योजना हे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून खूप मेहनत घेतात. त्यासाठी आता सर्व इमारतसुद्धा पण ॲसेसेबल असायला पाहिजे, म्हणजे सर्व इमारतला सुद्धा दिव्यांग विद्यार्थी व्यवस्थित गेला पाहिजे म्हणून त्यासाठी सुद्धा आपण त्यामध्ये मोहीम घेतलेला आहे. आता तुम्ही एक बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितलं असेल तर बीड जिल्ह्याच्या जवळपास आपण पॉप्युलेशन लोकसंख्या 25 लाख गृहीत करू. तसे गृहीत केला आपण नेहमी सांगतात की 3 ते 5% हे पॉप्युलेशनच्या सॅम्पल साईजमध्ये दिव्यांग असतात म्हणून. तसे बघितलं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त दिव्यांग असावा. पण आपण जेव्हा UDIDचं कार्ड बघितला तेव्हासुद्धा आमच्याकडे मी आता विचारत होता 43,000 UDID कार्ड वाटप केलेलं आहे. म्हणजे काय अर्थ आहे की आयडियली आमच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त दिव्यांग असायला पाहिजे, आपण फक्त 30 ते 40% काम केलेलं आहे. म्हणजे अजून मोठ्या प्रमाणे काम 40-60% काम करण्यासाठी आमच्या समोर बाकी आहे. त्यामध्ये CO साहेबसुद्धा आता खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे कुठल्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करत आहे. आमचा पहिला मुद्दा आहे की आपण दिव्यांग विद्यार्थी असेल, दिव्यांग माणूस असेल, त्याला आपण UDID कार्डचं वाटप करायला पाहिजे. त्यासोबत सर्व शासनाच्या योजना त्यांच्या दारपर्यंत कसे देऊ शकतो याचासुद्धा आपण मेहनत जिल्हा प्रशासनामार्फत घेत आहे. मी दर महिन्याला CO साहेब, प्रिया राणी पाटील मॅम असेल, माझ्या सर्व SDO, BDO, सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्यामार्फत आपण बैठक घेतात. आता आपण खूप असे सॅच्युरेशन मोडमध्ये म्हणजे सर्व स्कीममध्ये दिव्यांगला प्रायोरिटीमध्ये कसे आपण इन्क्लूड करू शकतो याच्यासुद्धा आपण मेहनत घेत आहे. त्यासोबत UDID कार्ड इश्यू करण्यामध्ये सुद्धा मोठा एक बॅकलॉग होता. म्हणजे आपण फक्त सिव्हिल हॉस्पिटल आणि SRTRमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये UDID कार्ड डिस्ट्रीब्यूट करत होता. पण आता भरपूर ठिकाणी आपण डिसेंट्रलाइज करून म्हणजे तालुका स्तरावर तुमच्या कॅम्प्स घेऊन कसे आपण जास्त प्रमाणे लोकांना UDID कार्ड
कमी मेहनतमध्ये देऊ शकतो, याच्यासुद्धा आपण मोहीम खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे. त्यामुळे याचा सर्वांचा फायदा शिक्षक आणि इतर सर्व तुमच्या संघटना असेल, तुमच्या सर्व लोक याचा फायदा घेतला पाहिजे. जेव्हा आपण दिव्यांगच्या एक सर्वांगीण विकासचा मुद्दा बघितला असेल तर आता मी डाटा बघत होता, दिव्यांगच्या 50% दिव्यांग लोक हे शिक्षणापासून वंचित असतात, 90% दिव्यांग लोक हे बेरोजगार असतात. म्हणजे तुमचे एक सर्वांगीण विकास होणं एक खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि तुम्ही तेव्हा बघितलं असेल शासनच्या सर्व योजनामध्ये आपण दिव्यांगला प्रायोरिटीमध्ये लाभ देतात आणि दिव्यांगच्या कौशल्य कसे वाढवू शकतो, दिव्यांगच्या शिक्षण कसे मध्ये बंद ना झाला पाहिजे त्यासारखं सुद्धा आपण मेहनत घेतात. आता PM विश्वकर्मा असेल, आता PM EGP असेल, CM EGP मध्ये आपण खर्च जेव्हा देतात तेव्हासुद्धा आपण दिव्यांग असेल तर प्रायोरिटीमध्ये देतात. मला सर्व विद्यार्थी बांधव आणि तुमच्या शिक्षक, मला तुमच्याकडून असे एक विनंती असेल, तुम्ही कधी डिमोटिवेटिंग नाही झाला पाहिजे. एकच मुद्दा आहे, भरपूर उदाहरण समोर आहे जो दिव्यांग असताना सुद्धा त्यांच्या शक्ती ओळखून जो पुढे भविष्यामध्ये जाऊन सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे माझा पहिला मुद्दा असेल, तुम्ही तुमच्या अडचणीवर मात कसे करू शकतो आणि तुम्ही पुढे जाऊन क्या क्या करायला पाहिजे याच्या एक स्पष्ट प्लॅनिंग हे तुमच्याकडे असावं. आणि हे प्लॅनिंग नियोजन करण्यासाठी मला असं वाटतं की शिक्षक यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असतात. यामध्ये फक्त कोण हात वर करू शकतो, जो मोठे होऊन क्या क्या मी बनवण्यासाठी तयारी घेतल्या तसे किती लोक आहे, एकदा हात वर करू शकतो का? तुम्ही सांगावं लागेल तुम्हाला. हां, तुम्ही मोठे होऊन क्या क्या बनवायचं आहे, क्या बनायचं आहे तसे तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुम्ही हात वर करा. कोणी उभा राहून मला सांगू शकतो का? कोण सांगू शकतो मला? तुम्ही सांगणार आहे का? कोण सांगू शकतो मला? तिकडून बोला ना, तिकडून बोला ना, बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला ना. मोठं होऊन तुम्ही क्या बनवायचे तुम्हाला? क्लास 1 अधिकारी. व्हेरी गुड. तुम्ही? क्लास 1 अधिकारी. व्हेरी गुड. तुम्ही मित्र आहे म्हणून तुम्ही दोन्ही सोबत जाणार आहे का? अजून कोणी? अजून एक सांगा ना. तिकडे सांगा ना, बोला. पोलीस. व्हेरी गुड. माझा एकच मुद्दा आहे, तुम्ही एक स्वप्न बघितला पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी तुम्ही किती अडचण असो, तुमच्या कुठलाही अवघड परिस्थिती असो, त्यामध्ये मात करून तुम्ही तुमच्या नाही, कोण सांगत आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिकडे द्या ना, तिकडे द्या. क्या बोल सांगितलं? चित्रकार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझा एकच मुद्दा आहे, तुम्ही भविष्यामध्ये एक स्वप्न बघितला पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी तुम्ही ओके ठीक आहे, आपण बाकी नंतर ऐकू, पण तुमच्या मनात असावा की तुम्ही पुढे जाऊन क्या बनवायचं आहे म्हणून. त्यामुळे माझा एकच प्रश्न विचारधारा आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे आणि तुमच्या कुठलाही अवघड परिस्थिती असो, तुम्ही त्या सर्व परिस्थितीमध्ये मात करून तुम्ही पुढे घेतला पाहिजे. त्या प्रवासामध्ये तुमच्या सोबत देण्यासाठी प्रशासन 100% तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या कुठलाही अडचणी असो, कुठलाही विषय असो, कधी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकतो. आता मला इकडे बसताना माझ्याकडे आता इकडे आमच्या बीड जिल्ह्यापासून जो पॅरा ऑलिम्पिक्समध्ये गेलेला आहे, जो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये गेला, त्यांचं नाव वगैरे दिलं होता मला. माझ्याकडे सय्यद सलीम, कैलास, सिद्धेश्वर शेळके, श्रावणी उपाडे, सर्वांना मी अभिनंदन करतो. आणि हे सर्वजण आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, सर्वजण आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. मी नेहमी सांगितल्याप्रमाणे कधी कधी तुम्ही क्रीडाच्या क्षेत्रामध्ये जातात, कधी कधी तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जातात, कधी तुम्ही कलाच्या क्षेत्रामध्ये जातात, पण तुम्ही कुठलाही एक क्षेत्र निवडला पाहिजे, त्यासाठी तुम्ही मदत करायला पाहिजे. आणि या क्रीडा स्पर्धासाठी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नेहमी तुमच्या स्कूलच्या वातावरणापेक्षा एक चांगलं वातावरण तुम्हाला इकडे मिळणार आहे.
त्यासाठी तुम्ही 3 दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे आणि तुमच्या इतर जो इतर स्कूल्सपासून आले त्यांच्यासोबत तुम्ही मिंगल करायला पाहिजे. आपण पार्टिसिपेट करणं हे पहिला मुद्दा आहे, म्हणजे सहभाग होणं पहिला मुद्दा आहे. म्हणजे जिंकलो असो हारला असो काही मुद्दाच नाही आहे. त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्व स्पर्धक चांगल्या पद्धतीने तुम्ही या क्रीडा स्पर्धाचा आस्वादन घेतला पाहिजे आणि परत एकदा इथे चांगल्या पद्धतीने या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल मी समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद आणि CO साहेबांना मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आलात